कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वनिधीतून होत असलेल्या या पदपद उद्यान येथील बागेमधील खेळणी बदलण्याच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या नगरसेविका संगीता सावंत वहिनी, नगरसेवक विजयसिंह देसाई, सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत साहेब, सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील साहेब, किरण पाटील, इतर उपस्थित आमचे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे बालमित्र. बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी खेळण्यांची दुरावस्था झाली होती, त्यामुळं काही मुलांना या ठिकाणी दुखापत होण्याचे प्रकार या ठिकाणी घडत होते. त्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरावा करून या ठिकाणची सर्व खेळणी ही बदलण्यात यावी. या ठिकाणी येणारा पदपद उद्यान या ठिकाणी येणारा वर्ग आज आपण पाहतो की अखंड महाराष्ट्रातील असेल, देशातील असेल, सर्व पर्यटक या ठिकाणी रंकावर येतात. परंतु ही जी बाग आहे, पदपद उद्यान असेल किंवा नवीन वाचनालयाची बाग असेल, ह्या ठिकाणी हे स्थानिक नागरिक आपल्या मुलांना घेऊन येण्याचं प्रमाण हे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आहे. आणि ह्या आसपासच्या परिसरातील लहान मुलांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळता यावं आणि त्यांना मनमुराद आनंद या ठिकाणी लुटता यावं, त्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नातून या ठिकाणी आज ही सर्व खेळणी बदलण्याचा कामाचं उद्घाटन झाले. लवकरच या काम पूर्ण करून आम्ही हे लहान मुलांना वापरण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करू. तर जे काम आहे ते ज्यांच्यासाठी आहे त्यांच्या हस्ते व्हावं, असं आमचं एक सगळ्याच नगरसेवकांचं आमचं एक धोरण असतं. आज आम्ही कुठल्याही भागात जरी गेलो तरी आम्ही नारळ फोडतात तिथल्या स्थानिकांनी ज्यांच्यासाठी त्या काम केलेलं असतं त्या लोकांनी नारळ फोडून ते उद्घाटन करावयाची अपेक्षा असते. आणि ह्या ठिकाणी हे 100% लहान मुलांसाठी या ठिकाणी ही बाग आहे, ही खेळणी आहे आणि त्यांनी त्यांच्यासाठी असलेल्या कामाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व लहान मुलांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन. आता आपण ह्या बागेत ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केल्या होत्या. हत्ती असेल, मगर असेल, पानगेंडा असेल, अशा विविध ह्या हलणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी वस्तू केल्या होत्या. परंतु ही कोल्हापूर महापालिकेच्या मार्फत आम्ही केलेली एक सोय होती. लोकांच्यासाठी, येणाऱ्या पर्यटकांसाठी असेल, इथे येणाऱ्या मुलांसाठी असेल. परंतु काही समाजकंटकांनी या ठिकाणी त्या ठिकाणी ते नुकसान करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहे. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांनाही विनंती आहे, कोल्हापूर महापालिका ही तुमचीच आहे आणि ह्या ठिकाणी होत असलेली कामं ही तुमच्या स्वतःच्या खिशातून जाणाऱ्या निधीतून या ठिकाणी होत असतात. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या सोयीसाठी आहेत, तुमच्या मनोरंजनासाठी आहेत. त्याचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करून घेतला पाहिजे आणि आपल्या घरातली वस्तू आहे असं समजून या ठिकाणी त्याचा वापर केला पाहिजे. त्या खेळण्याच्या वस्तू आहेत, ह्या तुम्ही मुलांना घेऊन येता आणि मुलांना खेळण्यासाठी द्याव्यात. मोठ्या माणसाने त्याचा वापर केला तर त्या गोष्टी लवकर खराब होत असतात. बऱ्याचशा अनुभव इथं सांगायला कोण गेलं तर त्या लोकांना उलट बोललं जातं. माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की ह्या लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी, त्यांच्या समाधानासाठी असणाऱ्या गोष्टी तर त्यांना या ठिकाणी मनमुराद आनंद लुटू दे. त्या सुस्थितीत ठेवण्याचा जसा महापालिकेची जबाबदारी आहे तशीच नागरिकांची ही जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टी सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्या परत सुस्थितीत करून त्या ठिकाणी आणखीन काही नवीन गोष्टी करता येतात का ते पाहण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणारच आहे. आणि येणाऱ्या पर्यटकांना बाबा महाराष्ट्रातील एक चांगलं पर्यटन स्थळ आल्यानंतर या ठिकाणी समाधान मिळावं अशा काही गोष्टी ज्या करता येतील त्या करण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असेल.